साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आज आपण 6 सर्वात चांगल्या आणि श्रेष्ठ गोष्टी याचा अभ्यास करणार आहोत की 6 चांगल्या गोष्टी कोणत्या, सर्वात श्रेष्ठ आहे। अंगुत्तर निकाय 4था निपात या ठिकाणी हे भगवान बुद्धाची वाणी, भगवान बुद्धाचा उपदेश या अंगुत्तर निकायामध्ये आपल्याला अभ्यास करायला मिळेल। तर आपण 6 प्रकारच्या सर्वात श्रेष्ठ आणि चांगल्या गोष्टी कोणत्या बघूया। त्यात सूत्राचं नाव आहे अनुत्तरीय सूत्र। अंगुत्तर निकाय अनुत्तरीय सूत्र। भगवान बुद्ध उपदेश करतात भिक्षूंनो, या 6 श्रेष्ठतम आणि सर्वात चांगल्या गोष्टी आहेत। कोणत्या 6? श्रेष्ठतम दर्शन ही पहिली चांगली गोष्ट आहे, श्रेष्ठतम दर्शन। दुसरी गोष्ट आहे श्रेष्ठतम श्रवण। तिसरी गोष्ट आहे श्रेष्ठतम लाभ। चौथी गोष्ट आहे श्रेष्ठतम शिक्षण। 5वी गोष्ट आहे श्रेष्ठतम परिचर्या म्हणजे सेवा। आणि 6वी गोष्ट आहे श्रेष्ठतम अनुस्मरण। ह्या 6 प्रकारच्या श्रेष्ठतम गोष्टी आहेत। तर भगवान बुद्ध भिक्खूंना उपदेश करतात की भिक्खूंनो, श्रेष्ठतम दर्शन कोणते आहे? भिक्खूंनो, एखादा मनुष्य हत्तीरत्नाला सुद्धा पाहावयास जात असतो, अश्वरत्नाला सुद्धा पाहावयास जात असतो आणि मणिरत्नाला सुद्धा पाहावयास जात असतो। एखादी लहान मोठी गोष्ट पाहावयास जात असतो किंवा एखादी मिथ्यादृष्टी मिथ्याचारी श्रमणाला किंवा ब्राह्मणाला पाहावयास जात असतो। भिक्खूंनो, हे सुद्धा एक प्रकारचे दर्शनच आहे। मी असे म्हणत नाही की हे दर्शन नाही, परंतु भिक्खूंनो, या प्रकारचे हे जे दर्शन आहे ते हीन आहे, ग्राम्य आहे, सामान्य लोकांसाठी योग्य आहे। कोणतं सामान्य लोकांसाठी दर्शन योग्य आहे? आता एखादी हत्ती येऊ द्या, सारे लोक जमा होतात। एखादी घोडा येऊ द्या, लोक जमा होतात। एखादी कुठे मणिरत्न असेल, एखादी हिरा सापडू द्या आणि लोकांनी दाखवू द्या, सर्व लोक जमा होतात। एखादी छोटी मोठी गोष्ट घडू द्या, सारे लोक जमा होते।
हे दर्शन करायला जमा होतात, बघायला जमा होतात. भगवान बुद्ध म्हणतात हे दर्शन नाही असे मी म्हणत नाही, परंतु हे दर्शन कसे आहे, हीन दर्जाचे आहे. ग्राम्य आहे, टाकाऊ आहे, सामान्य लोकांसाठी योग्य आहे. जे साधारण लोक आहे, जे जमा होणारे आहे, त्या लोकांसाठी योग्य आहे. अनार्य लोकांसाठी सुद्धा योग्य आहे. ते अनाडी आहे, धर्मापासून वंचित आहे, धर्म माहीत नाही, ते लोक तिथं गर्दी मचवतात. धर्म ज्यांना माहीत नाही आहे, ज्यांनी धर्म जाणलेला नाही, ते गर्दी करतात. ते अनाडी लोक आहे. अनाडी लोकांसाठी ठीक आहे, अनर्थकारक आहे. यामध्ये कोणाच्या जीवनाचा अर्थ साध्य होत नाही, अनर्थकारक आहे. ते ना निर्वेगासाठी आहे, ना निर्वेदासाठी आहे, ना वैराग्यासाठी. वैराग्य उत्पन्न होत नाही घोडा पाळल्याने, हत्ती पाळल्याने, हिरा पाळल्याने, छोटी मोठी गोष्ट पाळल्याने वैराग्य उत्पन्न होत नाही. ना निरोधासाठी आहे, ना आपले विकार नष्ट होत, त्याचा निरोध होत नाही. ना उपशमनासाठी आहे, ना कोणत्याही विकाराचं उपशमन होत, मुळापासून उपटून फेकल्या जात नाही. ना ज्ञानासाठी आहे, ना याचं ज्ञान वाढू शकत, यामुळे ज्ञानसुद्धा वाढत नाही. संबोधीसाठी सुद्धा नाही, ना याने हत्ती बघितल्याने, घोडा बघितल्याने, रत्न बघितल्याने किंवा छोटी मोठी गोष्ट बघण्यासाठी गर्दी केल्याने निर्वाण प्राप्त होत नाही, संबोधी प्राप्त होत नाही. भिक्खूंनो, हे जे श्रद्धापूर्वक, प्रेमपूर्वक, अनन्य मनाने, प्रसन्नतेने युक्त चित्ताने, प्रसन्न युक्त चित्ताने तथागत किंवा तथागताच्या श्रावकाच्या दर्शनासाठी जाणे, हे दर्शनामध्ये श्रेष्ठतम दर्शन आहे. कोणाच्या दर्शनाला गेलं पाहिजे? भिक्खू संघ जर कुठे आला असेल किंवा भगवान बुद्ध कुठे आले असेल, तर त्या भगवान बुद्धाच्या दर्शनाला किंवा भिक्खू संघाच्या दर्शनाला जाणे सर्वात श्रेष्ठतम आहे. आणि हे बाकीचं कसं आहे, नीच आणि टाकाऊ आहे. हे अनाडी लोकांसाठी जरुरी आहे, चांगलं आहे. श्रेष्ठतम दर्शनामध्ये श्रेष्ठतम दर्शन आहे भगवान बुद्धाचं आणि भिक्खू संघाचं दर्शन घेणे. आणि तेच प्राण्यांच्या विशुद्धीसाठी आहे. तेच सर्व प्राणी मात्रांची विशुद्धी होते त्या दर्शनाने. निस्ती भेट घेतली तरी पुण्यकर्म होते, विशुद्धी होते, शील विशुद्धी. त्यामध्ये आपलं शील शुद्ध होते, विचार शुद्ध होतात. शोक परितापाच्या उपशमनासाठी आपल्याला शोक होत नाही, त्याचं शोकाचं उपशमन करता येते, शोकाला दूर करता येते. श्रमणाचे, गुरुजनाचे, भगवान बुद्धाचे दर्शन घेतल्यानंतर आपले सारे क्लेश शांत होतात. दुःख दौर्मनाशाच्या अस्त करून देण्यासाठी आहे. दुःख आणि मनाचा संताप दूर करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी भिक्खू संघाचे दर्शन आणि बुद्धाचे दर्शन हे लाभकारक असतो. भिक्खूंनो, यालाच श्रेष्ठतम दर्शन म्हटले जाते. हे आहे श्रेष्ठतम दर्शन. कोणते दर्शन घेतले पाहिजे? कोणाचे दर्शन केले पाहिजे? नाहीतर आपण दुनिया भरायचे. कोणता? मिथ्या श्रमण ब्राह्मण आला त्याचे दर्शन घेतो, एखादी साधू महाराज आला त्याचे दर्शन घेतो. आणि सर्वात श्रेष्ठतम दर्शन कोणते आहे? बुद्धाचे दर्शन किंवा त्यांच्या भिक्खू संघाचे दर्शन सर्वात श्रेष्ठतम दर्शन आहे. याने काय होतो? विकाराचा नाश होतो आणि निर्वाणासाठी कामी येतो. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी हे दर्शन कामी येतो. हे कोणते आहे? श्रेष्ठतम दर्शन. दुसरा, श्रेष्ठतम श्रवण कशाला म्हणतात? भिक्खूंनो, श्रेष्ठतम श्रवण. भिक्खूंनो, एखादा मनुष्य भेरीचा आवाज ऐकण्यासाठी जात असतो. पुढे जर भेरी वाजत असेल तर तिथे जात असतो.
विणेचा आवाज ऐकण्यासाठी जात असतो. कोणी विणा जर वाजवत असेल तर तिथे विणेचा आवाज ऐकण्यासाठी जात असतो. गाण्याचा आवाज ऐकण्यासाठी जात असतो. गाण्याचा जसा आवाज आला तसाच कव्वाल्या राहू द्या, गाण्या राहू दे, डान्स राहू द्या, चालला. गाण्याचा आवाज ऐकण्यासाठी जात असतो. आणि दुसरा कसला छोटा मोठा हळूवार आवाज ऐकण्यासाठी जात असतो. किंवा एखाद्या मिथ्यादृष्टी मिथ्याचारी श्रमण किंवा ब्राह्मणांचा उपदेश ऐकण्यासाठी जात असतो. एखादी मिथ्या मार्गात असणारा लोक हे पुस्तकातून पाहतात आणि तुम्हाला सांगतात आणि आम्ही धर्म सांगतो म्हणतात. हे कोण आहे? मिथ्या लोक आहे, ज्याच्यामध्ये शील नाही, सदाचार नाही, सद्गुण नाही, फक्त पुस्तकातलं वाचलं आणि माईक हातात घेऊन सांगायला लागलं. तर भगवान बुद्ध या लोकांविषयी काय म्हणतात? एखाद्या मिथ्यादृष्टीत, असे मिथ्यादृष्टीत जे गुरुजन आवडत नाही, भिक्खू आवडत नाही, त्यांना भिक्खूचे दर्शन आवडत नाही, भिक्खूचे प्रवचन आवडत नाही, यांना काय म्हणतात बुद्ध? मिथ्यादृष्टिक. हे सम्यक दृष्टिक नाही आहे, कारण त्यांना गुरुजनाचे दर्शन लाभकारक वाटत नाही, त्यांच्याकडे प्रवचन ऐकायला जाऊशा वाटत नाही, त्यांच्या दर्शन घ्यायला जाऊशा वाटत नाही. आणि आपण मात्र माईक घेऊन लोकांना उपदेश करायला जातात. यांना काय म्हणलं बुद्धानं? मिथ्यादृष्टिक. अशा मिथ्यादृष्टिक श्रमण ब्राह्मणाकडे उपदेश ऐकण्यासाठी जात असतात. किती लोक जातात? गुरस्थाने जर माईक घेतला आणि शिबिर घेतलं तर किती लोक जातात ऐकायला? जातात ना. म्हणजे मिथ्यादृष्टिक आवडतो, मिथ्यादृष्टिकाकडे जाणं त्याला आवडतो, पण सम्यक दृष्टिक भगवान बुद्धाचे शिष्य संघ तो आवडत नाही. त्याच्याकडे प्रवचन ऐकायला जाऊशा वाटत नाही, कारण त्याला वाटते की मीच सांगतो लोकांना, मी शिबिर घेतो, म्हणून हा मिथ्यादृष्टिक म्हणलं भगवान बुद्धांनी त्याला, सम्यक दृष्टी नाही. अशा मिथ्यादृष्टिक व्यक्तीचं भाषण किंवा तो प्रवचन म्हणतो ते ऐकायला जातो. भिक्खूंनो, हे सुद्धा एक प्रकारचं श्रवणच आहे. मी असं म्हणत नाही की ऐकणे नाही आहे, ऐकणे आहे, परंतु भिक्खूंनो या प्रकारचे हे जे श्रवण करणे आहे हे हीन मार्गाचे, कारण त्याने कोणत्याही बंदेजीकडून शिकलेला नाही आहे, गुरु केलेला नाही आहे, क्रमिक ज्ञान नाही आहे, कोणत्याही ग्रंथाचा तो योग्य प्रकारे प्रशिक्षणानुसार पुरावा देऊ शकत नाही. म्हणून हा काय सांगत आहे? हीन मार्ग सांगत आहे. आणि अशा हीन लोकांचं वचन ऐकायला हीन लोक जातात, जे सम्यक दृष्टीचे नाही आहे. असे मिथ्यादृष्टिक लोक शिबिर घेतात आणि मिथ्यादृष्टिक लोक त्यांचं ऐकायला जातात. या प्रकारे हे काय आहे? हीन आहे, ग्राम्य आहे, टाकाऊ आहे. अशा लोकांचं वचन ऐकणे टाकाऊ आहे. सामान्य लोकांसाठी योग्य आहे. जे हीन मार्गाचे आहे, मिथ्यादृष्टिक आहे, ते मिथ्यादृष्टिक लोक मिथ्यादृष्टिकाला शिकवतात. अनार्य लोकांच्यासाठी सुद्धा योग्य आहे. जे अनाडी लोक आहेत तेच लोक त्यांच्याकडे जातात. ज्ञानी लोक भिक्खूकडे जातात, बुद्धाकडे जातात, कारण ते सम्यक दृष्टिक आहे. आणि भिक्खू कधी गलत सांगणार नाही, कारण त्याला पुरावा द्यावा लागतो, कारण त्याला माहित आहे गलत सांगितल्याने पाप कर्म होते, म्हणून तो पाप पुण्याला जाणतो. पण मिथ्यादृष्टिकाला आपली प्रसिद्धी पाहिजे, त्याला त्याच्याशी पाप आणि पुण्याशी काही देणे घेणे नाही आहे. म्हणून मिथ्यादृष्टिकाचं ऐकायला मिथ्यादृष्टिकच जातात. या प्रकारे त्याचा अनर्थ करणार आहे, ते वचन त्याचा सार्थक करणारं नाही, त्याच्या जीवनात अनर्थ करणार आहे. हे ना निर्वेगासाठी आहे, ना निर्वेग उत्पन्न होणार आहे, ना वैराग्य उत्पन्न होणार आहे, ना निरोधासाठी आहे, ना उपशमनासाठी आहे, ना ज्ञानासाठी आहे. ना आपल्या विकाराचा निरोध होणार आहे, ना आपल्याला उपशमन होणार आहे, शमून जाणार आहे आपले विकार, ना ज्ञान प्राप्ती होणार आहे. यापासून जो जसा तो भिक्षूचा द्वेष करतो, जसा तिरस्कार करतो, तसाच शिकवतो. म्हणून दुसरे ऐकणारे लोक काय करतात? ते सुद्धा भिक्षूंचा द्वेषच करायला लागतात. म्हणजे हे काय आहे? मिथ्यादृष्टिक व्यक्ती आपलाही विकार उपशमन करत नाही आणि दुसऱ्याचे विकार उपशमन करण्यासाठी शिकवू शकत नाही, कारण हाच द्वेषी आहे, हाच तिरस्कार करणारा आहे भिक्षूंचा. तर दुसऱ्याला काय शिकवणार? जे तो ते करतो तेच तो दुसऱ्याला शिकवणार आहे. म्हणजे याला म्हणतात मिथ्यादृष्टिक
अनाडी लोक अशा लोकांकडे शिकायला जातात. ते ज्ञानासाठी नाही आहे, त्या तशा लोकांकडून शिकल्याने कोणत्याही प्रकारचं ज्ञान वाढत नाही. ना संबोधीसाठी आहे, ना संबोधी प्राप्त होत. भिक्षूपासून एखाद्या व्यक्तीने मन लावून जर धर्म ऐकला जाग्यावर श्रोतापन्न होतो. म्हणजे निर्वाणासाठी आहे, संबोधीसाठी आहे बुद्ध वचन. आणि ना निर्वाणासाठी सुद्धा, ना संबोधीसाठी त्याचं वचन आहे, ना निर्वाणासाठी आहे. कारण त्या उद्देशानं तो सांगतच नाही. द्वेष भावनेतून सांगतो किंवा प्रसिद्धीच्या भावनेतून सांगतो किंवा अहंकाराच्या भावनेतून सांगतो की मला भरपूर येते, मी लय पुस्तक वाचले, या भावनेतून सांगतो. त्यामुळे मिथ्यादृष्टी काय. भिक्खूंनो, हे जे श्रद्धापूर्वक, प्रेमपूर्वक, अनन्य मनाने, प्रसन्नतायुक्त चित्ताने तथागत किंवा तथागताचा श्रावक संघ, भगवान बुद्धाचा भिक्खू संघ जो धम्मदेसना याकडून ऐकणे, या श्रावकाकडून भिक्षू धम्मदेसना ऐकणे आहे, तेच श्रवणामध्ये सर्वात श्रेष्ठतम आहे. भिक्षू संघाकडूनच ऐकलेला उपदेश काय आहे? श्रेष्ठतम आहे. कोणत्याही गृहस्थाकडून ऐकलेला उपदेश श्रेष्ठतम नाही आहे. म्हणून तो मिथ्यादृष्टिक व्यक्ती मिथ्यादृष्टी शिकवणार, द्वेषी व्यक्ती द्वेष शिकवणार, तिरस्कार करणारा व्यक्ती तिरस्कार शिकवणार. म्हणून भिक्षूंचा तिरस्कार येतो, द्वेष येतो. म्हणून त्यांचे वचन त्यांना रुचकर वाटत नाही, तर त्यांच्याजवळ शिकायला जाऊशाही वाटत नाही. म्हणून असा व्यक्ती दुसऱ्यांना शिकवेल तर काय शिकवेल? जे त्याच्या अंदर आहे, जो तो भिक्षूसोबत वागत आहे, जो भिक्षूसोबत तिरस्कार करत आहे, द्वेष करत आहे, भिक्षूचं त्याला आवडत नाही, हेच शिकवणार की माझ्याकडे या, भिक्षूकडे जाऊ नका. पण भगवान बुद्ध काय म्हणतात? श्रेष्ठतम काय आहे? हे श्रेष्ठतम श्रवण काय आहे? भगवान बुद्धाची वाणी त्यांच्या मुखातून ऐकणे किंवा त्यांच्या शिष्यांकडून ऐकणे, हेच सर्वात श्रेष्ठतम श्रवण आहे. आणि तेच प्राण्यांच्या विशुद्धीसाठी, शोक परितापाच्या उपशमनासाठी, दुःख दौर्मनस्याचा अस्त करण्यासाठी, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी, त्याचप्रमाणे निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी असते. गृहस्थानं कितीही वाणी सांगितली बुद्धाची, तरी ते निर्वेग उत्पन्न होत नाही, निर्वाण प्राप्त होत नाही, दुःखमुक्ती होत नाही. त्याच्यासारखेच बनतील. ज्यांना तो शिकवेल ते त्याच्या विचाराचे बनतील आणि त्याच्यासारखेच बनतील. पण भिक्खू जर शिकवेल तर भिक्खूसारखे बनतील, भिक्षूच्या विचाराचे बनतील, म्हणजे धम्माच्या मार्गावर चालणारे बनतील, समता स्वतंत्रता ठेवणारे बनतील, बंधुभाव एकता तयार करणारे बनतील. भिक्खूंनो, याला श्रेष्ठतम श्रवण म्हणतात. कशाला श्रेष्ठतम श्रवण म्हणतात? भगवान बुद्धाची वाणी किंवा भगवान बुद्धाच्या शिष्याकडून धम्म श्रवण करणे श्रेष्ठतम श्रवण म्हणतात. हे झाले श्रेष्ठतम दर्शन, हे झाले श्रेष्ठतम श्रवण. 2. त्यानंतर तिसरा श्रेष्ठतम लाभ. भिक्खूंनो, श्रेष्ठतम लाभ कसा असते? भिक्खूंनो, एखाद्या माणसाला पुत्राचा लाभ होत असते, एखाद्या स्त्रीचा लाभ होत असतो, एखाद्या धनाचा लाभ होत असतो, कसल्या ना कसल्या लहान मोठ्या गोष्टींचा लाभ होत असतो, किंवा एखाद्या मिथ्याचारी श्रमण ब्राह्मणाचा लाभ होत असतो. म्हणतात ना लोक, आम्हाला ते गुरुजी भेटले म्हणून आम्हाला लाभ झाला, आम्हाला तो व्यक्ती भेटला म्हणून आम्हाला लाभ झाला, आम्ही त्याच्याकडे जात आहोत म्हणून आम्हाला लाभ झाला, म्हणतात ना. या प्रकारे मिथ्या दृष्टी श्रमण किंवा ब्राह्मणाचा कुणाला लाभ होत असतो. भिक्खूंनो, तो मिथ्या दृष्टी अशा लोकांसोबत राहून त्यांच्यावर श्रद्धा करत असतो. त्यांच्याकडूनच मग कोणतेही कार्यक्रम घेणे, परित्राण घेणे, मिथ्यादृष्टिक लोकांकडूनच. कारण हाही मिथ्यादृष्टिक बनल्यामुळे त्याला तेच लोक आवडतो. या प्रकारे त्या मिथ्यादृष्टिक व्यक्तीवर श्रद्धा करत असतो. त्याला या मिथ्यादृष्टिक व्यक्तीच्या श्रद्धेचा लाभ होत असतो. भिक्खूंनो, हा सुद्धा लाभच आहे. मी असे म्हणत नाही की हा लाभ नाही, परंतु भिक्खूंनो,
या प्रकारचा जो हा लाभ आहे तो हीन लाभ आहे. कसा लाभ आहे? या व्यक्तीला गृहस्थाला गृहस्थ भेटला धर्म शिकवणारा, धर्म सांगणारा, याला लाभ झाला, याची श्रद्धा बसली, त्यालाच परित्राणाला बोलवतो गृहस्थाला, श्रद्धा बसली. पण भगवान बुद्ध काय म्हणतात? हीन आहे. तो व्यक्तीही हीन आहे आणि याची श्रद्धाही हीन आहे, नीच आहे, ग्राम्य आहे, टाकाऊ आहे. दोघंही टाकाऊ आहे. श्रद्धा करणारा आणि ज्याच्यावर श्रद्धा बसली तो, दोन्हीही टाकाऊ आहे. सामान्य लोकांसाठी योग्य आहे. जे सामान्य साधारण लोक आहे त्याची श्रद्धा बसणारच, तो त्याला वाटणारच की याच्याकडून परित्राण घेतल्यानं माझं याच्यानंच भलं होईल, या प्रकारे श्रद्धा ठेवणारा सामान्य लोकांसाठी योग्य आहे. अनर्थ लोकांसाठी सुद्धा योग्य आहे. ज्याला आपल्या जीवनाचा अनर्थ करून घ्यायचा आहे, 3 रत्न सोडून मिथ्या मार्गाच्या श्रमण ब्राह्मणाकडे जायचं आहे, टीचरकडे जायचं आहे, तो आपल्या जीवनाचा अनर्थ करतो. अनर्थ करून घेणाऱ्या लोकांसाठी योग्य आहे. अनर्थकारक आहे, त्याच्यासाठी त्याचा निश्चित अनर्थच होणार आहे. ना निर्वेदासाठी आहे, ना निर्वाणासाठी आहे, ना उपशमनासाठी आहे. या प्रकारचे जे त्या मिथ्या व्यक्तीवर ज्याची श्रद्धा बसलेली आहे ते दुःखातून मुक्तीसाठी नाही आहे. भिक्खूंनो, हे जे श्रद्धापूर्वक, प्रेमपूर्वक, अनन्य मनाने, प्रसन्नतायुक्त चित्ताने तथागत किंवा तथागताच्या श्रावकाप्रती श्रद्धेचा लाभ आहे, हाच लाभामध्ये श्रेष्ठतम लाभ आहे. भिक्खूंच्या सानिध्यात राहणे हाच सर्वात श्रेष्ठतम लाभ आहे. किंवा भगवान बुद्धाचं दर्शन, भगवान बुद्धाची वाणी श्रवण करायला मिळणे, भगवान बुद्धाचं दर्शन होणे हा लाभ सर्वात श्रेष्ठतम लाभ आहे. आणि तो प्राण्यांच्या विशुद्धीसाठी, शोक परितापाच्या उपशमनासाठी कोणताही शोक थांबत नाही. भगवान बुद्धाचे लाभ झाला किंवा त्यांच्या शिष्यांचा लाभ झाला, भिक्खू संघाचा लाभ झाला, कोणताही तुमच्याजवळ शोक थांबणार नाही. कारण त्या वस्त्राकडे पाहूनच अर्धा शोक गायब होते. कारण ते वस्त्राचं चिंतन करताना तुम्हाला बुद्ध काळातलं स्मरण होते. भिक्खू संघ दिसते किंवा बुद्ध दिसते, या वस्त्राला पाहून त्याची अर्धी श्रद्धा वाढत जाते आणि शोक गायब होते. पण गृहस्थाकडे जो व्यक्ती सांगणार आहे, गृहस्थ तो परित्राण घेणार आहे, त्याच्यावर श्रद्धा बसते का? घरी जर बोलवलं आपण परित्राणाला, श्रद्धा बसते का? कारण ते गृहत्यागाचं वस्त्र त्याच्या अंगावर नसल्या कारणाने तो सुद्धा आपल्यासारखाच वाटतो. आणि तो जर तुमच्या घरी परित्राण करतो तेव्हा त्याच्या मनातल्या भावना काय? तो तुमच्या घरातल्या वस्तू पाहून हळूहळू चिंतन करतो, माझ्याही घरी सोफा आहे, असाच आहे, याच किमतीचा आहे, माझ्या घरी बेड आहे, याच किमतीचा आहे, माझ्या घरी टीव्ही अशी नाही आहे, ह्या लागल. त्याच्या डोक्यामध्ये काय चक्र चालतो तुमच्या घरात बसल्यावर? जे तुमच्या घरातल्या वस्तू पाहून त्यालाही तेच आठवेल. परित्राण करता करता जर त्याला हे आठवलं, बरं झालं परित्राण आलं तर, माझ्या पोरीचे फीचे पैसे भरायचे होते कॉलेजचे, पटकन आठवते. म्हणजे परित्राण आल्यामुळे जमलं आता आपलं. म्हणजे कोणत्या गोष्टी आठवते? त्यागाच्या आठवते का? मुक्तीच्या आठवते का? आसक्तीच्या आठवते. मग तो मिथ्या व्यक्ती ज्याच्यावर तुमची श्रद्धा बसली, तुम्हीही मिथ्या, तोही मिथ्या, तो मिथ्या व्यक्ती काय भलं करणार? पण चिवरधारी सामनेर असेल किंवा थोड्या दिवसाचा असेल किंवा शिलवान असेल किंवा दुशील असेल, परंतु त्याला पाहता क्षणी काय होते मनात? बुद्ध काळातलं चिंतन होते. तो नंतर माहीत पडेल तो शिलवान आहे की दुशील आहे म्हणून, चर्चा केल्यावर किंवा त्याचं संभाषण ऐकल्यावर. तोपर्यंत शिलवान आहे की दुशीलवान आहे हे कळत नाही. फक्त एवढंच कळते की हा भिक्खू आहे किंवा चिवरधारी आहे, एवढंच कळते. आणि त्याच्यामुळे आपले दोन्ही हात आपोआप जुळल्या जाते. कशामुळे? रूप. एक संतांच्या ह्याच्यात म्हणताना, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी.
म्हणतात असे रूप पाहता क्षणी काय झालं, सुख सुख झालं. म्हणून साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. गुरुजन घरामध्ये आले असं वाटते की मोठा सण आहे. हा गृहस्थ आला की कसं वाटते, या या बसा बसा, बस एवढंच. श्रद्धा नाही उत्पन्न होत. म्हणून भगवान बुद्धांनी त्याला मिथ्या म्हटलेला. जो त्याच्यावर विश्वास करतो, जो त्याला घरी परित्रणाला बोलवतो, जो त्याच्याकडून कार्यक्रम करतो आणि त्याला गुरु मानतो, हे काय दोन्ही मिथ्या आहे. दोघंही मिथ्या विचाराचे आहेत, दोघंही मिथ्या मार्गातले आहे. हे अडाणी आहे, अनफळ आहे, ते अनाडी अनफळ आणि आपल्यासाठी हानी करणारे आहे दोघंही. या प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात हे अनर्थकारक आहे, दोघांसाठी अनर्थकारक आहे. प्राण्यांच्या विशुद्धीसाठी नाही आहे, शोकाचं परितापाच्या उपशमनासाठी नाही आहे, शोक नष्ट करण्यासाठी नाही आहे. त्याचप्रमाणे निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी नाही आहे. गृहस्थाला गृहस्थ मानायला लागला, श्रद्धा करायला लागला, निर्वाण कुठून येणार? यालाच काही प्राप्त झालं नाही, हा मार्गातही नाही आहे, तो निर्वाण कुठून सांगणार? शेंडाई नाही माहीत आणि बुडही माहीत नाही, फक्त माहीत घेतला आणि 4 पुस्तक वाचले, मी शिबिर घेतो, मी परित्राण करतो, बस, दुसरं काय? आणि अशा लोकांना साथ देणारे हे सुद्धा मिथ्यादृष्टिक आहे. भगवान बुद्धाच्या वचनानुसार, माझ्या नाही. निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी त्याचा लाभ होत नाही. भिक्खूंनो, यालाच श्रेष्ठतम लाभ म्हणतात. जो भगवान बुद्धाच्या भिक्खू संघाचा, जो त्यांच्याकडून श्रवण करायला मिळणे किंवा भगवान बुद्धाच्या मुखातून श्रवण करायला मिळणे, हे काय श्रेष्ठतम लाभ. त्यांची श्रवण करणे हा लाभ आहे, दर्शन करणे हा लाभ आहे आणि श्रेष्ठतम लाभ भगवान बुद्धाची भेट होणे किंवा भिक्षूंची भेट होणे हे सर्वात श्रेष्ठतम लाभ आहे. भिक्खूंनो, श्रेष्ठतम शिक्षण कसे असते? कशाला म्हणतात श्रेष्ठतम शिक्षण? भिक्खूंनो, एखादा मनुष्य हत्तींच्या विषयी शिकत असतो, एखादा व्यक्ती घोड्यांच्या विषयी शिकत असतो, एखादी व्यक्ती रथ चालवायला शिकत असतो, एखादा व्यक्ती धनुष्य चालवायला शिकत असतो, एखादा व्यक्ती कुऱ्हाड चालवायला शिकत असतो, तर दुसरी कोणतीही लहान मोठी शस्त्रे चालवायला शिकत असतो किंवा एखाद्या मिथ्या दृष्टी, मिथ्या आचरण करणाऱ्या श्रमण ब्राह्मणापासून शिकत असतो. मिथ्या आचरण करणाऱ्या व्यक्तीपासून काही ना काही तो शिकत असतो. भिक्खूंनो, हे सुद्धा एक प्रकारचे काय आहे? शिक्षणच आहे. मी असं म्हणत नाही की शिक्षण नाही आहे. चला बसवा बरं एखादा घ्या. अरे परंतु भिक्खूंनो, अशा प्रकारचे हे जे शिक्षण आहे ते काय आहे? हीन आहे, नीच आहे. हे शिक्षण काही मुक्तीच्या कामात येते का? कुऱ्हाड चालवणे, हत्तीले शिकवणे, तर कोणत्या घोड्याला शिकवणे मुक्तीचं आहे का ज्ञान? नाही. आणि अशा एखाद्या व्यक्तीकडून कोणी शिक्षण घेते तर ते काय निर्वाणाचे ज्ञान देत आहे का? मुक्तीचे देत आहे का? नाही. या प्रकारे हे सुद्धा शिक्षण आहे, ते पण कोणते आहे? हीन आहे, नीच आहे, ग्राम्य आहे, टाकाऊ आहे, सामान्य लोकांसाठी योग्य आहे. ज्ञानी लोकांसाठी शोभतच नाही हे ज्ञान. अनाडी लोकांसाठी योग्य आहे, अनर्थकारक आहे. यामध्ये कोणताही आपल्या जीवनाचा अर्थ साध्य होत नाही. ना निर्वेदासाठी आहे, ना वैराग्यासाठी आहे, ना निरोधासाठी आहे, ना उपशमनासाठी आहे, ना अभिज्ञासाठी आहे, ना संबोधीसाठी. यासाठी हे कामी येणार का? अजिबात नाही. आणि ना निर्वाणासाठी आहे. भिक्खूंनो, हे जे श्रद्धापूर्वक, प्रेमपूर्वक, अनन्य मनाने, प्रसन्नतायुक्त चित्ताने तथागताकडून उपदेश येलेल्या
भगवान बुद्धांनी ज्या धम्माचा उपदेश केलेला आहे त्या उपदेशिलेल्या धम्म विनयानुसार शिलांचे शिक्षण ग्रहण करणे, शिलाचे शिक्षण ग्रहण करणे आहे, चित्ताचे म्हणजे समाधीचे शिक्षण ग्रहण करणे आहे, प्रज्ञेचे शिक्षण ग्रहण करणे आहे, तेच शिक्षणामध्ये श्रेष्ठतम शिक्षण आहे। हे सर्वात श्रेष्ठतम शिक्षण कोणते? शील समाधी प्रज्ञा। शील समजून घेणे आणि आचरणात आणणे, समाधीचा अभ्यास समजून घेणे आणि तो अभ्यास करणे, आणि प्रज्ञेचा अभ्यास साची प्रॅक्टिस करणे, प्रज्ञा कशी प्राप्त होते हे समजून घेणे आणि प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे। मग कोणता गुरु शोधा लागेल? जो त्याच्यामध्ये निपुणता प्राप्त करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे असा गुरु शोधा लागेल, की जो काम भोगामध्ये पडलेला आहे, संसारात पडलेला आहे आणि तो 4 पुस्तकं वाचलेली आहे, त्याला बायको आहे, पोरबारा आहे, धन आहे, नोकरी आहे आणि सारच आहे, तरी तो धर्म सांगायला निघतो। अशा व्यक्तीकडून ऐकलेला धर्म खरंच निर्वाणासाठी कामी येणार का? निर्वेगासाठी कामी येणार का? दुःखमुक्तीसाठी कामी येणार का? प्राण्यांच्या हितासाठी कामी येणार का? परितापाचे शमन करण्यासाठी कामी येणार का? आपला शोक गायब होणार का? त्याच्यावर श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी कामी येणार का? नाही, येतच नाही। तो गृहस्थ कितीही पुस्तकं वाचन आणि कितीही सांगेल, पण त्याला खऱ्या अर्थाने धम्म कळत नाही, कारण शील समजणे एवढं सोपं नाही। शील जर समजलं तर समाधी समजणे त्याच्यापेक्षाही कठीण आहे, आणि समाधी जर समजायला लागली, करायला लागला, पण प्रज्ञा प्राप्त होणे त्याही पेक्षा कठीण आहे। ते क्रमिकच ज्ञान गुरुजनाकडून शिकावं लागतं। म्हणून बुद्धाची परंपरा काय आहे? गुरु शिष्य परंपरा आहे। म्हणून त्या सानिध्यात आम्हाला पूर्ण गुरुच्या शिष्यात जीवन घालवावं लागते। तेव्हा कुठे आम्हाला हळूहळू शील काय आहे, समाधी कशी करायला लागते, समाधीचा तर लवकर लवकर पताच नाही लागत। आम्ही इतके वर्ष राहून सुद्धा गुरुच्या सानिध्यात इतकाले वर्ष 20-20, 22 वर्ष काय 40 वर्ष जरी आम्ही घालवीन तरी समाधी लवकर कळणे कठीण आहे। कारण भगवान बुद्धांनी स्वभाव धर्म सांगितलेली आहे, चित्ताची अवस्था सांगितलेली आहे, कोणाचं पुण्य किती आहे आणि कोणाच्या चित्ताची धारा कशी आहे, तो किती पुण्य घेऊन आलेला आणि किती लवकर समजू शकते यावर अवलंबून आहे। जीवरधारी असून सारं जीवन त्याच्यात वाहत आहे, रात्र न दिवस त्या धम्माचा अभ्यास करायला देत आहे, तरी त्याला समाधीच लागत नाही, समजायला पाहत नाही। हा 4 दिवसाचा आलेला गृहस्थ, 4 पुस्तकं वाचलेला गृहस्थ, परित्राणाचं दुकानदारी करणारा गृहस्थ, याला काय धर्म कळेल? स्वतः धर्म काय कळेल? कारण जो गुरु शिष्य परंपरेपासून शिकत येत आहे त्यालाच कठीण जातो। प्रज्ञा तर दूरची गोष्ट आहे, आणि ह्या लोकांना शिकवायला शिबिरं घेतो दुनियाभराचे, शेंडाही माहीत नाही आणि गुडही माहीत नाही, नुसता फक्त द्वेष करणे, तिरस्कार करणे, हेवा दावा करणे, हे स्वतःला येते तर दुसऱ्याच्या मनावर बिंबवतो, त्यालाही तसंच घडवतो आपल्यासारखं। नाही, भंतेजीला मानायचं नाही, भंतेजीला वंदावी म्हणायचं नाही, त्याला पाय धुवायला पाणी द्यायचं नाही, त्याचा सन्मान करायचा नाही, त्याच्याकडून शिकायचं नाही, तो शिकवायला आला असेल तर जायचंच नाही शिकायला, हेच शिकवतो। कारण ज्याच्यामध्ये जे दुर्गुण आहे तोच दुसऱ्यामध्ये उतरवणार, आता माझ्यामध्ये जे दुर्गुण असेल तेच तुम्हाला सांगणार, कारण त्याचा प्रबलता असेल तेच सांगणार। पण दुर्गुण सांगताना माझं पाप होते का पुण्य होते जर मला कळत नसेल तर, आणि मला जर कळत असेल की नाही बुद्ध वचनाच्या व्यतिरिक्त सांगणे म्हणजे अकुशल कर्म आहे, पापाकडे जातो, अनेक जन्मामध्ये मुक्ती नाही आहे, हे जेव्हा समजायला येते तर तेव्हा तोलून मोलून विचार करून बुद्ध वचन बोलावं लागेल, त्याचा पुरावा ठेवावा लागेल। या प्रकारे भगवान बुद्धाचं वचन केव्हाही सांगितलं पाहिजे? दुःख मुक्तीकरिता, निर्वाण सुखाकरिता, वैराग्य उत्पन्न करण्याकरिता, शोकाचे उपशमन होण्याकरिता, यासाठी बुद्ध वचन सांगितले जाते, परंतु त्यामध्ये कोणाचा द्वेष येता कामा नये। या प्रकारे मनाचा संताप दूर करण्यासाठी, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आणि निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी असते। बुद्धवचन कशासाठी असते? यासाठी असते
मग हे यापासून या गोष्टी ऐकल्याच नाही. निर्वाण कशाला म्हणते, निर्वेक कशाला म्हणते, उपशमन कशाला म्हणते, हे गृहस्थाला काय माहीत. किती पुस्तकं वाचले तरी या गोष्टी गृहस्थाला काय माहीत, कारण तो क्रमिक चाकोरीतून बालवाडीतून गेलाच नाही. तर या शब्दाची ओळख होणार का. तुम्हाला जर विचारलं की संवेदना कशा असते, सांगाल का. संवेदना कशाला म्हणतात, सुखद दुःखद कशा असते, मग असुखद अदुःखद कशा असते, सांगू शकाल. कोसो दूर आहे. गृहस्थाला संसाराचा अभ्यास आहे, धर्माचा तो करण्यासाठी प्रयत्न करेल तरी पुरेपूर करू शकत नाही. काहून, त्याच्या मागे संसाराची जिम्मेदारी असल्या कारणाने बार बार भवचक्रच आठवणार, संसार चक्रच आठवणार. म्हणून त्याच्यासाठी आम्ही रात्र न दिवस गुरुजनाच्या चरणात घालवतो, त्यांच्याकडून शिकण्यासाठी घालवतो. तेव्हा कुठे त्या वचनाला समजण्यालायक आणि समजून देण्यालायक बनतो. तर पुरं आयुष्य घरची घालावं लागते. तेव्हा कुठे थोडंफार समजावता येते, पुरेपूर समजावता येत नाही. अजूनही कोसो दूर आहे बरेच भिक्षू. आणि आम्ही निर्वाण कशाला म्हणतात, कारण तो अनुभवच नाही. तर काय निर्वाण सांगा, कसा असते, कसे कटतात बंधनं, आणि कसा श्रोतापन्न असते, आम्हाला प्राप्तच नाही आहे, काय सांगणार. आणि बाकीचे वाभाडे हकारणारे तर तुम्हाला निर्वाणापर्यंत पोहोचवू नाही देतात. 2-4 दिवसात शिबिरामध्ये पोहोचवू नाही देतात सिद्ध निर्वाणापर्यंत. आणि आम्हालाच माहीत नाही निर्वाण काय आहे, कारण प्राप्तच नाही आहे, श्रोतापन्नही नाही आहे आम्ही. तर कोणते कोणते बंधनं कसे कसे तुटते आणि कोण्या ध्यानात केव्हा उतरते हेही माहीत नाही. आणि यायचं तर शिदक उचलली जीभनं लाव टाळ्याले, कुणीकडे जाऊ तिकडे, हे असं असते. माहीत काहीच नाही, परंतु शिकवायला सर्वच तयार आहे. कारण त्याचा गुरु कोण आहे, पुस्तक गुरु आहे. म्हणून पुस्तक काही समजून घेतल्याशिवाय समजणे कठीण आहे. म्हणून भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की या प्रकारे हे शिक्षण घेतल्या जातो. कोणाकडून, गुरुजनाकडून. त्याच्या सानिध्यात विनय दिले भगवान बुद्धाने. एक श्रामणेर जर बनत असेल तर त्याला फक्त श्रामणेर जीवन समजण्यासाठी 5 वर्ष गुरुच्या सानिध्यात राहणे. 5 वर्ष. चिवर कसं लावायचं, चिवराचे रूल काय आहे, बसायचं कसं, उठायचं कसं, खायचं कसं, झोपायचं कसं, चालायचं कसं, हे इरियापत म्हणतात याला. आता हे तुम्हालाही लागू आहे इरियापत. उठायचं कसं, बसायचं कसं, झोपायचं कसं, बोलायचं कसं, हे बिहार स्वच्छ कसं ठेवायचं, सेवा कशी करायची, अधिष्ठान स्वच्छ कसं ठेवायचं, हे तुम्हाला पण लागू आहे, त्याला पण लागू आहे सामनेराला. तर किती वर्ष लागते शिकायला, 5 वर्ष लागते. आता तुम्ही एखाद्या गुरुजवळ 5 वर्ष शिकलेच नाही आणि एखाद्या मिथ्यादृष्टिक व्यक्तीने शिबिरं भरवले आणि तुम्हाला शिकवायला निघाला, काय ज्ञान मिळेल. तोच नाही शिकला 5 वर्ष आपल्या गुरुजवळ राहून किंवा 2 वर्ष, तर तो तुम्हाला काय शिकवणार. शिबिरं लावतो आपल्या प्रसिद्धीसाठी आणि पैशासाठी, पैसा गोळा होते, त्याच्यामुळे पार्ट्या चालते, यासाठी चालते सर्व. नाही तर धर्म फर्म काही नाही. कारण द्वेषी माणसाजवळ धर्म नसतो. आणि जो द्वेष करत नाही त्याचा गुरु भिक्खू असतो आणि तो गुरुशी एकनिष्ठ असतो, त्याच्यावर श्रद्धा असते. म्हणून तो जसं त्याला माहीत होते की अरे बंदीजी शिकवायला येणार आहे, 1 दिवस मिस करत नाही, 1 दिवस जाऊ देत नाही. अरे एका दिवसाचं ज्ञान मला मिळेल, मी दुसऱ्याला सांगेल असं नाही, असं आहे म्हणून. सत्यता त्याचे पुरावे लिहून ठेवले मी की हे बंदीजीने या ग्रंथातून सांगितलेलं आहे, हा पुरावा आहे. तर तो व्यक्ती शिकवू शकतो ज्याने गुरुजवळ प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि जसंच्या तसं तो पुराव्यासहित सांगतो, तो व्यक्ती शिकवू शकतो. पण जो द्वेष शिकवतो, भिक्षूचा तिरस्कार करतो, तो व्यक्ती तर शिकवणे कोसो दूरची गोष्ट आहे. त्याला तर धर्म कळलाच नाही, तो काय शिकवणार. जो दुसऱ्याचा द्वेष करणार आहे आणि तेही गुरुजनाचा, भिक्षू लोकांचा, त्याच्याजवळ तर थोडासाही धर्म नाही आहे. आचरण तर कवडीचं शील नाही सुद्धा नाही आहे. जो द्वेष करतो भिक्षूंचा त्याच्याजवळ, म्हणून तो मैत्रीयुक्त चित्ताने गुरुसोबत राहत असतो आणि गुरुच्या सानिध्यात राहून शिकत असतो. आपण पाहिलं की कपिल नावाच्या माश्याचे काय हाल झाले. गुरुच्या सोबत राहून वरवर दाखवत होता की मी तुमच्या सोबत आहो ना, मी बंदीजीला मानतो, मी भगवान बुद्धाला मानतो. आणि मागे काय करायचा, मागे चुगल्यास तर करायचा.
भगवान बुद्धाची निंदास्त करायचा. असे काही लोक आहे की भंतेजी मी तुमच्यासोबतच आहे, मी मानतो ना तुम्हाला, मागे त्याच्या विचाराचे लोक भेटल्यावर चुगल्याच करतो. तर काय हाल झाले, मुखरोग झाला, तोंडातून सारी दुर्गंध नरका समान दुर्गंध निघत होती. माशाच्या पोटी जन्माला आला, मासा बनून पाण्यात. पण भगवान बुद्धासोबत वास्तव्य केल्यामुळे, त्यांच्यासोबत संगती केल्यामुळे सोनेरी शरीर मिळालं. कारण धर्माची संगती केली तर काय तर लाभ होईल. पण आंतरिकदृष्ट्या अंतर्मनातून बुद्धासोबत होता का तो? नव्हता. म्हणून वरवर भंतेजीला मानणे सोपं दिसते, पण आंतरिक मनातून मानणे कठीण आहे ना, स्वीकारणे. गुरु म्हणून स्वीकारणे किंवा मानणे, टीचर म्हणून साधी गोष्ट नाही. कारण मिथ्यादृष्टिक लोकांच्या संगतीत राहायला मिळते तर विचारसुद्धा कसे राहणार, मिथ्याच राहणार, सम्यक राहू शकत नाही. आणि श्रद्धा एकाएकी बसणे मुश्किल जाते. म्हणून तो आपलं अहित करत असतो. म्हणून बुद्धाने म्हटलेलं आहे की या प्रकारे तो श्रेष्ठतम, त्याला लाभ होत नाही, दर्शन होत नाही, शिक्षण मिळत नाही. या प्रकारे त्याला मिळत नाही. मिथ्या लोकांच्या सानिध्यात ते मिथ्या शिक्षणच मिळतो, मिथ्या लोकांचाच लाभ होतो, मिथ्या लोकांचे दर्शन होतो. या प्रकारे मिळत असतो. या प्रकारे याला म्हणतात श्रेष्ठतम लाभ. हे झाले श्रेष्ठतम दर्शन, हे झाले श्रेष्ठतम श्रवण, हा झाला श्रेष्ठतम लाभ, आणि हे झाले श्रेष्ठतम शिक्षण. कोणाकडून शिकलं पाहिजे? म्हणून म्हणतात ना, कांटोचा जे असेल तर सोनाराकडूनच. म्हणून मिथ्या लोकांची दुकानदाऱ्या भरपूर आहे रस्त्यावर, परंतु लोक कांटोचाला पोरींना कुठे घेऊन जाते? सोनाराकडेच नेतात. जे कोण नेतात? जे लोक त्याचे जाणकार आहेत तेच नेतात. आणि जे जाणकार नाही त्यांना तर आम्हाला काय करायचं आहे, रस्त्यावरचा भाटभिकारी मिळाला तरी आम्हाला काफी आहे. या प्रकारचे मिथ्या लोक मिथ्या विचाराच्या लोकांना शोधतो की आम्हाला काही फरक पडत नाही. भंतेजीराव चाहे हा मिथ्याग्रस्त राव, परित्राण तर सारखंच करते ना, हे तेच म्हणतात, हे तेच म्हणतात, मग आम्हाला काय करायचं आहे. या प्रकारे मिथ्या लोकांच्या सानिध्यात राहून मिथ्या लोकांची संगती करताना मिथ्यावर श्रद्धा बसते आणि मिथ्याचं वचन रुचकर वाटते, मिथ्याचं दर्शन आवडते आणि मिथ्या लोकांचा कडून त्याच्याकडूनच लाभ होते त्याला. म्हणून बरेच लोक सांगतात आम्हाला या लोकांकडून लाभ झाला, याच्या सानिध्यात राहून म्हणून लाभ झाला सांगतात ना पुन्हा. पण भंतेजी या सानिध्यात राहून लाभ झाला नाही म्हणून उलट म्हणतात नाही आम्हाला लाभच नाही झाला, असं असते. भिक्खूंनो, श्रेष्ठतम परिचर्या, सहावं श्रेष्ठतम तत्व काय आहे? श्रेष्ठतम परिचर्या. परिचर्या म्हणजे कधी पाहिल्या का तुम्ही परिचारिका? परिचारिका नाही पाहिजे? हां, परिचारिका दवाखान्यात असतात ना. सेवा, श्रेष्ठतम सेवा. आता बघा काय म्हणते भगवान बुद्ध, श्रेष्ठतम सेवा कशी असते. भिक्खूंनो, एखादा मनुष्य क्षत्रियांची सेवा करीत असतो, एखादा व्यक्ती ब्राह्मणांची सेवा करीत असतो, एखादा मनुष्य गृहपतीची सेवा करत असतो, एखादा व्यक्ती कोण्या लहान मोठ्या लोकांची सेवा करीत असतो, अथवा कोण्या मिथ्याचारी, ज्याची मिथ्यादृष्टी आहे आणि मिथ्या आचरण आहे, अशा श्रमण किंवा ब्राह्मणाची सेवा करीत असतो. मिथ्यादृष्टी व्यक्तीची सेवा करत असतो. भिक्खूंनो, ही पण एक प्रकारची सेवाच आहे. सेवा नाही मी असं म्हणत नाही, सेवाच आहे. सेवा नाही असे मी म्हणत नाही, परंतु भिक्खूंनो, अशा प्रकारची ही जी सेवा आहे ती हीन आहे, खालच्या दर्जाची आहे, उत्तम नाही आहे, ग्राम्य आहे, टाकाऊ आहे, पाहिजे तेवढं बेनिफिट मिळत नाही. सामान्य लोकांसाठी योग्य आहे. ते जर करत असेल ना कोणाची सेवा, मिथ्या लोकांची, मिथ्या लोकाला भोजनाला बोलव, मिथ्या लोकाला दान दे, तो एखाद्या गृहस्थाकडून परित्राण घे, त्याला दान दे, त्याला वस्त्र दान दे, कपडे दान दे, दुनियाभरात. एक होता तसाच ब्रह्मपुरीत, जेव्हा मी राहत होतो तेव्हा एक म्हाताराच आहे, यांच्या वयापेक्षाही थोडंसं जास्त असेल,
पण तर चालते, लोकांच्या घरी जाते ढोपटी घेऊन, परित्राण करते म्हातारा बुडा तो. एक दिवस एका घरी गेलो परित्राणाला, आला तो आणि घरी घरी जाते, जाऊन म्हणते परित्राण नाही घेत तुम्ही, पूजा नाही घेत तुम्ही, जाऊ काय म्हणते काय नाही बिचारा त्याचं त्यालाच माहीत. आला एका उपासिकेच्या घरी भोजन होतं, ब्रह्मपुरीचा म्हातारा आहे, भोजन होतं, मला इथून निमंत्रित केलं, बंदेजी माझ्या घरी कार्यक्रम घ्या परित्राण. गेलो, त्यालाही बोलवलं असेल, चला बा बाबाजी आहे म्हातारी आहे त्याला भोजनाला बोलवावं, त्याला वाटलं मला परित्राणाला बोलवलं म्हणजे बंदेजीला बाजूला करेल आणि परित्राणाला मला बोलवलं असं त्याला वाटलं. भोजन आता परित्राण मी केलं, परित्राण केलं तर त्यांना झाला वेळ, तर 11:30 वाजले. आता कधी कधी मी 11:15पर्यंत परित्राण करतो ना आणि 15 मिनिटात भोजन करतो. 11:30 वाजले, तो 11 वाजतापासून त्याला किटकिट लावली त्याच्या मागे, परित्राण सुरू आणि त्याची किटकिट सुरू. भोजन कधी देतं, मी का 12 वाजता भोजन करू का, मी का विकाल भोजन करू का. ते बाई म्हणे अरे भंतीजीचं वास आहे ना, भंतीजी विकाल भोजन करते का, भंतीजीचं खतम होईल तेव्हाच देईल ना. नाही नाही मी विकाल भोजन मी शिल नाही तोडत, मी माझं शिल नाही तोडत लाग. मग मी 11:30ला परित्राण खतम केलं, तेव्हा मला भोजन दिलं तिनं. तो तावानं घरूनच निघून गेला, भोजनच नाही घेतलं. म्हणजे एवढा तो म्हातारा बुडा 4 गाथा का पाठ झाल्या तर भिक्खूपेक्षाही मी शील पालन करणारा आहो हे त्याला दाखवायचं होतं. मी 11 शिवाय भोजनच घेत नाही, 11 वाजता बराबर भोजन घेतो मी, मला भोजन पाहिजे. म्हणजे तो स्वतःला भिक्षूपेक्षाही श्रेष्ठ दाखवत होता. रागानं पाय आदळत निघून गेला. बरेच लोक त्याला बोलवतात, तिथे म्हातारा आहे म्हणून बोलवतात, घरदार नाही आहे, घरी राहत नाही, तो विहारातच राहते, तर त्याला बोलवतात लोक, पूजेलाही बोलवतात, भोजनालाही बोलवतात. आता त्याला बा कोणी करायला नाही आहे म्हणून राहते विहारात, झोपते बिचारा, चला भोजन द्यावं म्हणून बोलवतात, बरेच लोक बोलवतात. पण त्याच्यातली ते ठसन पाहिली त्या बाईनं, बापरे म्हणे आता भिक्खूपेक्षाही भिक्षू झाला म्हणे. हां आहे तर पांढऱ्या कपड्यात आणि स्वतःला गर्व किती आहे, म्हणजे त्याला वाटते की भिक्खू माझ्यापेक्षाही शील तोडणारी आहे, मी तोडणारा नाही आहे, या प्रकारे त्याची भावना. मग एक दिवस आला तो याच्या ब्रह्मपुरीच्या विहारात विद्यानगरच्या. मग त्याला विचारलं काय शील पालन करता हो, कसं शील असते, शील कशाला म्हणतात. नाही नाही म्हणे मला नाही विचारायचं, मी करतो बरोबर. काय म्हातारा माणूस काय म्हणलं, जाऊ द्या सोडून दिलं. कोण्या झाडाचा पालाय शील कशाला म्हणते अजून कळलं नाही आणि त्याला वाटते की मी शील पालन करतो, लोकांच्या घरी परित्राण करू शकतो. अरे तू संसारी आहे, तुझ्या जर बायको पोरं आहे, तुझ्या जर घरदार आहे, नोकरी आहे, तू काय या गाथांचं दुकान मांडून राहिलं लोकांच्या घरोघरी, कशाने दुकान मांडत आहे. हा हा तो फिरत. असे दुकानदार परित्राणाच्या माध्यमातून बरेच दुकानदार आहे की आपलं ते 4 गाथा पाठ झाल्या की दुकानदारी मांडतात, लोकांच्या घरोघरी जाऊन घ्या ना परित्राण, घ्या ना परित्राण, या प्रकारे. तर या प्रकारचे लोक समाजामध्ये पसरत चालले की 4 गाथा पाठ झाल्या त्यांनी दुकानदाऱ्या सुरू केलेल्या आहेत. पण बाबासाहेबांनी जे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचं कारण सांगितलेलं आहे ते 60,000 भिक्षूंची जेव्हा कत्तल झाली तेव्हा सांगितलं ना की गृहस्थाने, पांढऱ्या कपड्यातल्या गृहस्थाने धार्मिक विधी संस्कार करणं सुरू केले, पूजा अर्चा. पण ते आपले घरं भरू लागले, घरं चालवू लागले आणि पाहिजे तेवढा समाजावर प्रभाव पडलाच नाही त्यांचा, म्हणून धम्मलोप झाला. म्हणून धर्माचा धर्मगुरू पाहिजे. धर्मगुरू जर नष्ट झाला तर पुराच्या पुरा धर्म नेस्तानाबूत झाल्याशिवाय राहत नाही, बाबासाहेब म्हणतात. कोण पाहिजे, चिवरधारी असल्याशिवाय तुम्ही सुरक्षितच राहू शकत नाही. गृहस्थ आणि भिक्षूच्या कत्तली का झाल्या याला कारणही गृहस्थ सांगितलेलं आहे. का गृहस्थ सांगितला,
कारण हा जो गृहस्थ आहे ना पुजारी बनलेला, जेव्हा संकट येते ना समाजावर तेव्हा बराबर आपल्या घरात जाऊन लपते, कारण ओळखायला येत नाही. पांढऱ्या कपड्यातला व्यक्ती ओळखायला येईल का? सारखेच दिसणार सारेच्या सारे, तर झाला तो मिसळला. पण चिवरधारी ओळखायला येतो. म्हणून चिवरधाऱ्याला या धम्माचा एक सैनिक शिपाई म्हणून कापण्यात आला. बाबासाहेब म्हणतात धम्मरासाचं कारण हा गृहस्थ काय करतो, जसे इतर धर्मामध्ये आहे, पांढरे कपडे घातले पुजारी बनला की चालला पाठ कराले, तर तो काय कालांतरानं काय होते, जेव्हा कोणी आक्रमण केलं बराबर तो गृहस्थ बनून घरातल्या घरातच राहते, म्हणजे वाचला. तिकडं बाकीचे जे रूपधारी आहे ते नष्ट झाले आणि जो ज्याने पेहराव घातलेला होता थोड्या वेळासाठी तो काढून ठेवला, पुन्हा गृहस्थ बनला, तर गृहस्थ जीवनात तो वाचला. ने हे गृहस्थ वाचले आणि मेले कोण? भिक्खू लोक. पुजारी वाचले. हे डबल याचा फायदा या लोकांना असा होते की पुजारीपणाही करतात आणि संकट आलं तर बरोबर आपल्या घरामध्ये घुसून राहतात. मरण तर कोण? जो ओळखाला येते, त्यांना लवकर ओळखता येते. चराचर 60,000 भिक्षुक आपले, हे कारण आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की हे लोक समाजातले कितीही परित्राण करणं, कितीही शिबिर घेईल तरी समाजाला अधोगतीपासून वाचवू शकत नाही, जोपर्यंत धर्मगुरू सोबत मिळून राहणार नाही. आणि धर्मगुरू राहणार नाही तर धर्म नेस्तानाबूत होणार. म्हणून आजपर्यंत जो धम्म टिकवून ठेवला, या गृहस्थांनी टिकवून ठेवला की भिक्खूंनी टिकवून ठेवला? हानी तर भिक्खूंचीच झाली. 500 भिक्षू अरंत जर नसते आणि तो लिहिला नसता तर या गृहस्थांनी लिहिला असता का? नाही. म्हणून भिक्खू, एक भिक्षू 1000 लाखो लोकांना भारी ठरतो, एक भिक्खू. म्हणून यांना काय म्हणतात? विद्यापीठ. एक एक भिक्षू जणू काही पाठशाला. याच्यामध्ये आहे ना बुद्धाची आरती का काय आहे त्याच्यामध्ये, एक एक भिक्षू जणू पाठशाला. एक भिक्षू एक पाठशाला आहे. जिवंत राहणे जरुरी आहे. म्हणून जे जे लोक भिक्खूला जिवंत ठेवण्यासाठी जे योगदान करतात ते महान उरतात, ते त्यांच्यामुळे धम्म टिकते. आणि जो जो लोक विरोधी लोकांना सपोर्ट करतो, जो विरोध करतो भिक्षूचा, नाही भिक्षूला बोलवायचं नाही, नाही भिक्षूला खाल द्यायचं नाही, नाही भिक्षूला वंदन करायचं नाही, विरोधी लोकांना साथ देणारा व्यक्ती नरकात जातो. का? कारण त्याची जी कुबुद्धी आहे धर्म लोप करण्याची, धर्म नष्ट करण्याकडे त्याचा कल आहे आणि त्यालाच तो साथ देतो, तर हा सुद्धा नरकाचा प्रवासी ठरतो, दुर्गतीचा. म्हणून अशा लोकांचा एक संघ, देवदत्ताचा कसा संघ तयार झाला होता धम्मलोप करण्यासाठी. पण देवदत्त चांगला होता. देवदत्ताची उपमा या लोकांना नाही देत आहे जे भिक्षूचा विरोध करतात, भिक्षूच्या विरोधात बोलतात. यांना देवदत्ताची उपमा देता येत नाही, कारण भगवान बुद्धांनी, देवदत्तानी एवढं षडयंत्र केलं तरी भगवान बुद्धांनी शेवटी भविष्यवाणी केली त्याची, पुढे अनेक जन्माच्या नंतर हा पुच्छक बुद्ध बनेल, पच्छक बुद्ध बनेल. एवढं फोडफाड केलं आणि एवढा विरोध केला तरी तो पुढे काय बनणार आहे? बुद्धच बनणार आहे देव. मग यांना उपमा द्यायला जमते का तसे विरोधी लोकांना? शक्य. हे तर नरकगतीचे प्रवासी आहे, सुगती नाही. भिक्षूचा विरोध केल्याने धम्म नष्ट करण्यासाठी मदत करत आहे, कारण एक चाक काढून फेकायला पाहत आहे आणि आपल्या स्वार्थासाठी, चंद पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी भिक्षूंचा सफाया करण्याची इच्छा करत आहे. याने धम्म लवकर नष्ट होणार आहे आणि अशा लोकांमुळे होणार आहे जे भिक्षूचा विरोध करतात. अशा लोकांमुळे धर्म नष्ट होतात. पण यांना याचा परिणाम तात्काळ येतो, ताबडतोब हानी होतो, जीवहानी होईल, कोणीतरी जाईल, कोणीतरी बिमार पडेल, काय ना काहीतरी होतो. सुस्ती नाही करत तो धम्म. परिणाम जसं तुम्ही कर्म केलं त्याचा परिणाम ताबडतोब आहे. हे माहीत नाही त्यांना की मी धम्म नष्ट करण्यासाठी या विरोधी लोकांना साथ देत आहोत. योग्य नाही. धम्म आपल्या ज्यानं होते तेवढं करायचं, नाही तर करायचंही नाही. माझ्याच्यानं जेवढं होते तेवढं करतो बाबा, खतम का. पण मूर्ख लोकांना कधीही हाताशी धरू नये. शहाण्याची नोकरी परवडली, पण मूर्खाचा मालक बनून राहणे केव्हा धोक्याचं काम आहे, दगा आहे. म्हणून अशा लोकांची संगती बेकार आहे. म्हणून सर्वात श्रेष्ठतम परिचर्या कशी असते? एखादा व्यक्ती कोणाची परिचर्या करतो? क्षत्रियाची, ब्राह्मणाची, एखाद्या गृहपतीची, एखादी पतिपत्नीची, किंवा मिथ्या दृष्टीत श्रमण ब्राह्मणाची, किंवा एखाद्या
ज्याला गुरु मानलं त्याची. भिक्खूंनो, अशा प्रकारची ही जी सेवा आहे ही सुद्धा सेवाच आहे. पण मी म्हणत नाही सेवा नाही आहे म्हणून, पण ही सेवा कशी आहे? ही नाही, लाभ देणारी नाही, ग्राम्य आहे, टाकाऊ आहे, सामान्य लोकांसाठी योग्य आहे, अनाडी लोकांसाठी योग्य आहे, जे धर्मापासून वंचित आहे, ज्यांना धर्म कळत नाही त्यांच्यासाठी योग्य आहे, अनर्थकारक आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्या जीवनाचा अर्थ साध्य होत नाही. ना निर्वेदासाठी आहे, ना आपल्यामध्ये वैराग्य उत्पन्न होत किंवा निर्वेद उत्पन्न होत, ना निर्वाणासाठी आहे, निर्वाणही प्राप्त होत नाही. भिक्खूंनो, ही जी श्रद्धापूर्वक सेवा करायची आहे, कशी? श्रद्धापूर्वक. इथे गोंडपिंपरीला गेलो ना, तेच अवस्था. भिक्षूला बोलवायचं नाही, भिक्षूला विहारात येऊ द्यायचं नाही, भिक्षूला भोजन द्यायचं नाही, भिक्षूवर श्रद्धा करायची नाही, भिक्षूला काहीच बोलवायचंच नाही, अजिबात घरी येऊ द्यायचं नाही. गोंडपिंपरीमध्ये विहार उसाड पडलेला आहे, असं गंध होऊ नये ते विहार, टाला लावू नये, पाहिलं कचरा आहे, कचरा जिकडे तिकडे. कमाल आहे. ते बाई सांगायला लागली जिच्या घरी पर्यटन केले, बंदीजी हे भिक्षू लोकांना लय द्वेष करतात, येऊच द्यायचं नाही म्हणते, दानही द्यायचं नाही, बोलायचंही नाही त्याच्यासोबत, बंदाबी नाही, काहीच नाही, विहारात जायचंही नाही. आम्ही जातो तर आम्हाला मध्ये मोठ्या उपवास करणारे माहीतच आहे, नवरा मेल्यासारखे राहतात, बोलतात म्हणजे तुम्हीही करू नका, आम्हीही करत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्या विहारावर पुरा कब्जा केलेला आहे, त्या लोकांनी टाला लावलेला आहे आणि विहार बंद आहे. मी असं बोललो त्यांना, 3 महिन्याचा कालावधी म्हणलं पवित्र मानतात सर्व धर्मात, आणि तुमच्या धर्मामध्ये तुम्ही कोणत्या याचे लोक होय? विहार तर बांधलं लोकांच्या मेहनतीच्या पैशात, त्याने तर घाम गाळून पैसा दिला ना, हरामाचा पैसा तर नाही दिला तुम्हाला, फुकाचा चोरी करून आणलेला. तर त्यांच्या नावावर तुम्ही विहार बांधलं लोकांच्या पैशात, आणि आता त्या विहाराची देखभाल करण्याची पाळी आली, रोज वंदना करण्याची पाळी आली, मूर्ती बसवली, तुम्हाला नेट लागते, त्या विहारात जायला नेट लागते, त्या विहारात टाला फुलाला नेट लागते. म्हणलं हे कोणते बौद्ध आहे तुम्ही? भिक्खू नाही आला पाहिजे, त्याला भोजन नाही द्यायचं, त्याला चिवर नाही द्यायचं, त्याला वंदाबी नाही म्हणत. काय तुम्ही, काय अवस्था आहे तुमची? ही गंदी अवस्था म्हणलं दुर्गतीला नेणार आहे बंद्या समाजाला. तुम्ही तर नरकात जाणारच आहे, कारण तुम्ही द्वेष पसरवत आहे भिक्षूविषयी. जो प्रचारक आहे धम्माचा त्याच्याविषयी द्वेष पसरवत, तुम्ही तर नरकात जाणारच आहे, पण समाजालाही दुर्गतीला घेऊन जाणार आहे. त्याला पुण्यकर्म करू देत नाही तुम्ही. त्या विहारात बंदीजी नाही पाहिजे. एक म्हणलं सामनेर जरी ठेवला तुम्ही 3 महिन्यासाठी, तरी तुम्हाला वंदना शिकवणार, तरी तुम्हाला शील शिकवणार, तर तुमचा लाभ आहे. समाजातली येणारी पिढी काहीतरी उन्नती करेल. नाही तर तुम्ही द्वेष पैदा करून येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये भिक्षूविषयी विष पेरत आहे आणि त्याची हानी होणार आहे, दुर्गतीला जाणार आहे. या प्रकारे श्रद्धापूर्वक, प्रेमपूर्वक, अनन्य मनाने, प्रसन्नतायुक्त चित्ताने तथागत किंवा तथागताच्या श्रावकाची सेवा करणे आहे, तीच सर्वात श्रेष्ठतम आहे. कोणाची सेवा? भगवान बुद्धाची किंवा त्यांच्या भिक्खू संघाची सेवा सर्वात श्रेष्ठतम आहे. श्रेष्ठतम सेवा आहे ती प्राण्यांच्या विशुद्धीसाठी, निर्वाणाच्या साक्षात्कारासाठी, निर्वेगासाठी, दुःखमुक्तीसाठी, शोकाचे उपशमन करण्यासाठी आहे. भिक्खूंनो, हिलाच श्रेष्ठतम सेवा म्हणतात. हे झाले श्रेष्ठतम दर्शन, हे झाले श्रेष्ठतम श्रवण, ह्या झाला श्रेष्ठतम लाभ, हे झाले श्रेष्ठतम शिक्षण, आणि हे झाले श्रेष्ठतम दर्शन, श्रवण, लाभ, शिक्षण आणि शिक्षण, अनुस्मरण, दर्शन, श्रवण, लाभ, शिक्षण, सेवा, परिचय. एक बाकी, हे झाले 5. श्रेष्ठतम दर्शन, हे झाले श्रेष्ठतम श्रवण, हा झाला श्रेष्ठतम लाभ, हे झाले श्रेष्ठतम शिक्षण, 5. ही झाली श्रेष्ठतम सेवा. 6वा आहे श्रेष्ठतम अनुस्मरण. 6वं काय? अनुस्मरण. भिक्खूंनो, श्रेष्ठतम अनुस्मरण कसे असते? भिक्खूंनो,
एखादा मनुष्य पुत्र लाभाचे अनुस्मरण करतो. मुलं बाळ झालं नाही तर काय करतो? आम्हाला मुलगा हो, आम्हाला मुलगा हो, आम्हाला मुलगा हो करतो ना, मुलगी हो. पुत्र लाभाचे अनुस्मरण करतो. एखादा व्यक्ती लग्न होत नसेल तर काय करेल? एखादी मुलगी भेटो, चांगली मुलगी भेटो, मुलीचं स्मरण करतो. स्त्री लाभाचे अनुस्मरण करतो. एखादा व्यक्ती गरीब असेल तर या पुण्यकर्माने मला धन लाभो, धन लाभो, धनाचे अनुस्मरण करतो. धन लाभाचे अनुस्मरण करीत असतो. कसल्या ना कसल्या लहान मोठ्या लाभाचे अनुस्मरण करीत असतो. पोरं बारं शाळेतले मी पास हो, मी पास हो, पेढा चढवतो, पास हो, या प्रकारे अनुस्मरण करत असतो. अथवा कोण्या मिथ्यादृष्टी मिथ्याचारी श्रमण ब्राह्मणाचे अनुस्मरण करीत असतो. भिक्खूंनो, हे सुद्धा अनुस्मरणच आहे. मी असे म्हणत नाही की हे अनुस्मरण नाही, हे स्मरण करणेच आहे. परंतु भिक्खूंनो, अशा प्रकारचे हे जे अनुस्मरण आहे हे हीन आहे, हे ग्राम्य आहे, टाकाऊ आहे. हे सामान्य लोकांसाठी योग्य आहे. जे अनाडी आहे त्या लोकांसाठी योग्य आहे. कोणाचे अनुस्मरण करू शकतो तो? हे अनर्थकारक आहे. ना निर्वेदासाठी, ना निर्वाणासाठी, ना शोकाच्या उपशमनासाठी, ना वैराग्यासाठी हे कामी येत नाही, आणि ना मुक्तीसाठी हे कामी येत नाही. भिक्खूंनो, हे जे श्रद्धापूर्वक, प्रेमपूर्वक, अनन्य मनाने, उदार मनाने, प्रसन्नयुक्त मनाने तथागत किंवा तथागताच्या श्रावकांचे अनुस्मरण करणे आहे, हेच अनुस्मरणामध्ये श्रेष्ठोत्तम आहे. काय करावं लागते मग? अनुस्मरण म्हणजे काय? अनुस्मरण, अनुस्मरण किती आहे एकूण? अनुस्मरण किती आहे? एकूण 10 आहे. तुम्ही किती शिकल्या आतापर्यंत? एकही नाही. करतच नाही तर माहीत काय होणार? प्रॅक्टिकलच नाही आहे ना, अनुभवच नाही आहे, करताच येत नाही तुम्हाला तर काय करणार? रोज शिकवल्या जाते, रोज सकाळी घेतो, रोज सकाळी म्हणतो आपण. रोज सकाळी कशाचं अनुस्मरण करतो? त्याला काय म्हणतात? स्मृती, अनुस्मृती. कोणती करतो मग? बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती, त्यागानुस्मृती, शीलानुस्मृती, उपशमनानुस्मृती, देवतानुस्मृती, अशा 10 आहे. त्याला म्हणतात अनुस्मरण करणे. बुद्धाचं स्मरण, धम्माचं स्मरण, संघाचं स्मरण, त्यागाचं स्मरण, शीलाचं स्मरण. स्मरण मग श्रेष्ठ काय आहे? एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिकवलं, कोणतं काही शिबिर घेतलं, त्याच्या शिबिरात गेलो म्हणून त्याचं रोज रोज स्मरण करा. आहे का लाभदायक? निर्वाण प्राप्त होईल का त्यानं? विकार जातील का? कशाने जाईल? बुद्धाच्या 9 गुणाचं स्मरण केल्याने जाणार, धम्माच्या 6 गुणाचं स्मरण केल्याने जाणार, संघाच्या 9 गुणाचं स्मरण केल्याने जाणार, शील पालन करतो त्या शीलाची स्मृती अनुस्मरण केल्याने जाणार, देवतानुस्मृती, त्यागानुस्मृती, उपशमनानुस्मृती, या प्रकारे स्मरण केल्या जाते. तेव्हा कुठे लाभ होते? नाही तर लाभ नाही होत. आपल्याला सवय काय? त्या गुरुजीनं तर चांगलं शिकवलं होतं, छान गुरुजी आहे, छान शिकवतात, ते मॅडम मस्त आहे, खूप छान शिकवते. तिच्या घरात तिचा पोट्टही ऐकत नाही, नवराही ऐकत नाही, आणि बाहेर शिक्षिका शिकवायला चालली, नवरा ऐकतच नाही, राहू दे म्हणते, माहीत आहे. आणि माणूस शिकवत असेल त्याची बायको ऐकत नाही, आणि त्याचं स्मरण करा तुम्ही.
लाभ कोणता होते तर पहा. मग श्रेष्ठतम अनुस्मरण कोणतं? बुद्धाचं, त्यांच्या धम्माचं, त्यांच्या श्रावक शिष्यांचं, संघाचं हे सर्वात श्रेष्ठतम अनुस्मरण आहे. त्याने रोग विकार हटणं सुरू होते, आपलं मन शुद्ध होणं सुरू होते, निर्वाणाकडे जाण्यासाठी पुण्य होते, थोडं थोडं पुण्यकर्म वाढत जाते आणि शरीरामध्ये बिमारीमध्ये बदल घडून येते. म्हणून करून पहा बुद्धानुस्मृती, कम से कम एखादी महिना एकसारखं करून पहा. मग तुम्हाला संकट आलं तर आपोआप तुमचे होठं हालायला लागते. तुम्ही जरी नाही केलं तरी संकट काय येणार आहे सामोरून तर पहिलेच पता लागते तुम्हाला. एवढं बल आहे त्याच्यात. म्हणून कशासाठी आहे ते? निर्वाणासाठी, मुक्तीसाठी, आपल्या विकाराचं उपशमन करण्यासाठी, शोकाला नष्ट करण्यासाठी हा लाभ होते. तात्काळ माझा अनुभव आहे. बुद्धानुस्मृती जर तुम्ही 9 गुणाचं स्मरण केलं रात्र न दिवस तर झोपेमध्ये तुमचा गळा दाटून आला किंवा छातीत दाटून आलं, आपोआप तुमचे शब्द होठं हालायला लागतील झोपेत. आणि तुम्ही ते जाणालय झोपेत का होठं हालत आहे आणि शब्द बाहेर पडत आहे. इति सो भगवान सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीदम सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. आणि थोड्या वेळात तुम्ही त्याचाही अनुभव कराल की माझ्या शरीरावरच्या संवेदना आपोआप नष्टही झाल्या. थोड्या वेळात जसे ओठातून शब्द बाहेर पडले, भयही नष्ट झाला आणि रोगही नष्ट झाला. या प्रकारे आपल्याला लाभ होतो. म्हणून या बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती याचं 3 रत्नाच्या गुणाचं स्मरण केल्याने दुःखातून मुक्तीकडे घेऊन जातो. या प्रकारे आपल्याला लाभ होत असतो. म्हणून श्रेष्ठतम चिंतन काय आहे? काय श्रेष्ठतम चिंतन? कुणी कुणी मिथ्याचारी श्रमण ब्राह्मणाचे अनुस्मरण करतो. भिक्खूंनो, हे सुद्धा अनुस्मरणच आहे, अनुस्मरण नाही असे मी म्हणत नाही. परंतु भिक्खूंनो, अशा प्रकारचे अनुस्मरण कसे आहे? टाकावे, ग्राम्य आहे, अनर्थकारक आहे, सामान्य लोकांसाठी ठीक आहे, अनाडी लोकांसाठी ठीक आहे. भिक्खूंनो, हे जे श्रद्धापूर्वक, प्रेमपूर्वक, अनन्य मनाने, प्रसन्नता युक्त चित्ताने कसं करायचं अनुस्मरण? प्रसन्न मन करायचं पहिले. तथागत किंवा तथागताच्या श्रावक संघाचं अनुस्मरण करणे हे अनुस्मरणामध्ये सर्वात श्रेष्ठतम अनुस्मरण आहे. ते प्राण्यांच्या विशुद्धीसाठी काय होते? यानं आपली विशुद्धी होते. कोणत्या कोणत्या विशुद्धी आहे? कोणत्या कोणत्या विशुद्धी आहे? शीलाची विशुद्धी होती की नाही? शील विशुद्धी, चित्त विशुद्धी होते ना. म्हणून हे कशासाठी आहे? विशुद्धीसाठी आहे. शोक परितापाच्या उपशमनासाठी आहे. कितीही शोक हो, आपल्या घरचं कोणीही मरो, कितीही मोठ्यातला मोठा शोक हो, पण अनुस्मरण त्यावेळेस तुम्ही बुद्धाचं करा. शोकच गायब होते तुरंत, थोड्या वेळात रडणं भुकणंच बंद होते. दुःख द्वार मनाचा असतं. मनाचा कितीही संताप असो, कितीही संतापित मन असो, थोड्याच वेळात गायब होते. दौर मनुष्याचा अस्त करण्यासाठी, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आणि निर्वाणाच्या साक्षात्कार करण्यासाठी असते. भिक्खूंनो, यालाच म्हणतात श्रेष्ठतम अनुस्मरण म्हटले जाते. भिक्खूंनो, या 6 श्रेष्ठतम गोष्टी आहेत. ज्यांना श्रेष्ठतम दर्शनाचा लाभ मिळालेला असतो, ज्यांना श्रेष्ठतम श्रवणाचा लाभ मिळालेला असतो, ज्यांना श्रेष्ठतम लाभाचा लाभ मिळालेला असतो, ज्यांना श्रेष्ठतम सेवेत रत असतो, श्रेष्ठतम सेवेत रत असतो, त्याचप्रमाणे जे विवेकयुक्त क्षेमकर क्षमा भावना करून, मैत्री उत्पन्न करून, अमृत प्राप्त करून देणाऱ्या अनुस्मरणाची भावना करत असतो. निर्वाण प्राप्त करून देणाऱ्या या अनुस्मरणाची भावना करत असतो. ते अप्रमादी, प्रमुदित
प्रज्ञावान शीलवान वेळ आल्यावर त्या स्थळाला निर्वाण स्थळाला प्राप्त करीत असतात की जेथे दुःखाचा सर्वथा निरोध आहे, दुःखाचा अजिबात पता नाही आहे, अशा स्थळाला प्राप्त करत असतो. कशामुळे? या श्रेष्ठतम 6 धर्मामुळे. अन्यथा मिथ्या मार्गातच जातो आपण. आला कोणी महाराज का चाललं, आला कोणी बाबा की चाललं दर्शनाने, घे भेट, विचार त्याने भविष्य, सांग काय होईल, चाललं गडद चाललं मिथ्या मार्गाकडे. पण काय आहे सर्वात श्रेष्ठतम? कळलं? 6 गोष्टी कळल्या ना, पाठांतर करून ठेवायच्या, याने तुम्हाला निश्चित लाभ होणार आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी अंगुत्तर निकायामध्ये कोणतं सूत्र आहे? हे कोणतं सूत्र आहे? 3-4 वेळा सांगितलं सांगताना सुरुवातीला. अंगुत्तर निकायामधलं कोणतं सूत्र आहे? अनुत्तरीय. हा, तर आधी तुमचं लक्ष म्हणून माहित नाही. अनुत्तरीय सूक्त. अनुत्तर म्हणजे श्रेष्ठतम 6 गोष्टी. अनुत्तरीय सूक्त, अंगुत्तर निकाय भाग 4. ठीक आहे. तर आज आपण या प्रकारे जे काही 6 गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत, ज्या आपल्या हितकारक आहे, कल्याणकारक आहे, दुःखमुक्तीकडे घेऊन जाणारे आहे. यानंतर आपल्याला हे उरणारच नाही, मिथ्या दृष्टी आपल्यात राहणारच नाही. कारण आपल्याला आता कळलेलं आहे की कोणाचं दर्शन घ्यायचं, कोणता लाभ झाला पाहिजे, कोणाचं शिक्षण कोणाकडून घेतलं पाहिजे, आता माहीत झालं ना. आता मिथ्या मार्गात तर पडणार नाही तुम्ही. मिथ्या लोक जर कोणते शिबिरं घेतील ना, काय करतील, तिथं हजरी तर लावणारच नाही तुम्ही. जाणार का? नाही जाणार. कारण तुम्हाला श्रेष्ठतम गोष्टी 6 माहीत पडल्या. त्याच्यामुळे आता तुम्ही मूर्खाच्या संगतीत बसणारच नाही, मिथ्या लोकांच्या सभेत जाणारच नाही. माहीत झालं ना, आता आजवरी माहीत नव्हतं, त्याच्यामुळे जात होतो, गर्दी करत होतो. आता गर्दी करणार नाही, सरळ सरळ आहे. जर माहीत झाल्यानंतरही जर तुम्ही मिथ्या लोकांच्या सान्निध्यात गेले तर समजून जातं की तुम्ही अनाडी आहात, मूर्ख आहात आणि तुम्हालाही ज्ञान मिळालेलं नाही आहे, याचा लाभ झालेला नाही आहे. म्हणजे तुम्हाला निर्वेगासाठी या आचरण्यात आणायचंच नाही आहे, मुक्तीकडे जायचंच नाही आहे, मूर्खाच्या पंक्तीत बसायचं आहे आणि मूर्खासारखं त्याचं ऐकून त्याचं अनुकरण करायचं आहे, त्याचं अनुस्मरण करायचं आहे, हे होऊन जाणार. पण ज्या लोकांना जे माहीत नव्हतं ते माहीत झालं आणि माहीत झाल्यावर जर सुधार करत नसेल आणि पुन्हा जसेच्या तसे होत असेल तर त्या लोकांमध्ये तुमच्या लोकात फरक पडत नाही आणि त्या लोकांच्या गतीमध्ये आणि तुमच्या गतीमध्ये फरक पडणार नाही, कदापि. फरक तेव्हाच पडणार की अनाडी लोकांसाठी ठीक आहे, ग्राम्य लोकांसाठी ठीक आहे, टाकाऊ लोकांसाठी, पण शहाण्या समजून घेणाऱ्या आणि ज्यांना कळलेल्या त्या लोकांसाठी ठीकच नाही. बुद्ध म्हणतात आता तुम्हाला हे कळलेलं आहे म्हणून अशा लोकांच्या शिबिरातही जाणार नाही आणि अशा लोकांना सहयोगही करणार नाही, सरळ सरळ आहे. आणि जर केला तर तुमच्यातनं त्यांच्यात अनाड्यात काही फरक राहणार नाही. तर या प्रकारे आज आपण धर्म समजून घेतलेला आहे की श्रेष्ठतम 6 गोष्टी कोणत्या. तर या प्रकारे तुम्हाला सुद्धा मिथ्या दृष्टी सोडून सम्यक दृष्टी प्राप्त हो आणि सम्यक 6 प्रकारचे दर्शन तुम्हाला लाभत राहो, या प्रकारची मंगल कामना करतो आणि इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो.